नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी. हातकणंगले तालुक्यातील मंगरायाची वाडी इथं राहणाऱ्या गोपाळ समाजातील भूमिहीन भटक्या कुटुंबियांना शासकीय जमीन देऊन आणि त्या ठिकाणी घरकुलं बांधून देण्यात आली आहेत. यानिमित्त भटक्या गोपाळ समाजातील 52 कुटुंबियांना हक्काचं घर मिळालंय. हातकणंगले तालुक्यातील मंगरायाची वाडी इथं भटक्या गोपाळ समाजातील अनेक कुटुंब राहतात. भीमराव साठे यांच्या नेतृत्वाखाली भटका समाज मुक्ती संघटनेच्या माध्यमातून गोपाळ समाजाच्या हक्कासाठी लढा सुरू आहे. या लढ्याला काही प्रमाणात यश आलं असून मंगरायाची वाडी इथल्या 52 कुटुंबांना हक्काची जागा मिळाली आहे. वडगाव नगरपालिकेच्या माध्यमातून या कुटुंबांना घरकुलं देण्यात आली आहेत. आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार राजीव आवळे, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, माजी नगराध्यक्ष विद्याताई पोळ, प्रवीता सालपे, भीमराव साठे, शिवाजीराव आवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कुटुंबांचा गृहप्रवेश सोहळा नुकताच पार पडला. यावेळी नगरसेवक बंडा चव्हाण, सचिन चव्हाण, अक्षय थोरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अभंगाची गोडी जपणाऱ्या थोर संत जनाबाईंची ओळख सर्वज्ञात आहे. त्यांचाच वारसा जपणाऱ्या श्रीमती वैजयंती वायदंडे या रुकडी भागातील शेतमजुरांची जनाई म्हणून ओळखल्या जात होत्या. अखेरच्या श्वासापर्यंत मुखी विठ्ठलाचं नाम घेत त्यांनी जगाचा निरोप घेतला. हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या श्रीमंत वैजयंती शंकर वायदंडे यांना वारकरी पंथाचे कैलासवासी विष्णू वडहिरे यांचे संस्कार लाभले. बाबा महाराज सातारकर यांच्याकडून दीक्षा घेत त्यांनी वडिलांचा वारसा कायम ठेवला. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना त्यांना अनेक अभंग तोंडपाठ होते. रेल्वेगेट माळभाग परिसरात जवळपास 30 वर्ष त्यांनी शेती केली. शेतीतील कामं करतानाही त्यांच्या मुखातून अभंगवाणी सुरू असायची. म्हणूनच शेतमजूर त्यांना लाडानं जनाबाई म्हणत. त्यांनी धार्मिक, सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या अभंगांची रचना केली. जनाबाईचे हे अभंग मनाला ऊर्जा देणार आहेत. त्यांचे काही अभंग यूट्यूब, व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलेत. आपल्या प्रेमळ आणि गोड स्वभावानं त्यांनी अनेकांना आपलंसं केलं. जीवनाच्या या संघर्षातूनच त्यांनी आपल्या मुलांना शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद दिली. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र पत्रकार संघ, आधार फाउंडेशन यांसारख्या संस्थांनी आदर्श माता म्हणून त्यांचा नागरी सत्कार केला होता. आयुष्याच्या उत्तरार्धात आजारानं गाठलं, डॉक्टरांचे उपचार कामी येईनात, त्यावेळी या शरीराचा डॉक्टर वैकुंठात असल्याचा अभंग रचून त्यांनी जगाचा निरोप घेतला. जनाबाईनं या जगाचा निरोप घेतला, पण त्यांनी रचलेले गोड अभंग सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरणार आहेत. बी न्यूजसाठी रुकडीहून अनिल उपाध्ये. पन्हाळा तालुक्यात भात कापणीची कामं अंतिम टप्प्यात आली आहेत. भाताची मळणी करण्यासाठी शेतकरी वर्गाची धांदल सुरू आहे. काही ठिकाणी झोडपणी पद्धतीनं भात वेगळं केलं जात आहे, तर काही ठिकाणी ट्रॅक्टर आणि रोटावेटरच्या साहाय्यानं मळणी केली जाते आहे. सुगीचा हंगाम सुरू असून भात कापणी अंतिम टप्प्यात आली आहे. भात कापणीबरोबरच मळणी काढून धान्य घरी नेण्यासाठी बळीराजा मेहनत घेतोय. दुर्गम डोंगराळ भागात झोडपणी पद्धतीनं धान्य वेगळं केलं जातंय, तर काही ठिकाणी ट्रॅक्टरच्या साहाय्यानं मळणी केली जाते. तर काही शेतकरी रोटावेटरसारख्या अत्याधुनिक यंत्राचा वापर करून भाताची मळणी करतात. एकूणच काय तर बळीराजा भातासह इतर पिकांची कापणी आणि मळणीच्या कामात गुंतलाय. हातकणंगले तालुक्यातील चोकाकीतल्या हनुमान दूध संस्थेनं गोकुळ दूध संघाच्या दूध दरापेक्षा प्रतिलिटर 1 रुपया जादा दर दिलाय. त्यामुळे या संस्थेला दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांना आर्थिक लाभ मिळत आहे. हातकणंगले तालुक्यातील चोकाकीतल्या हनुमान सहकारी दूध संस्थेनं नेहमीच दूध उत्पादक शेतकऱ्यांचं हित जपण्याचं काम केलंय. या संस्थेमार्फत गोकुळ दूध संघाला चांगल्या प्रतीचं दूध पुरवलं जातं. गोकुळ दूध संघामार्फत म्हैस दुधासाठी दिल्या जाणाऱ्या दरापेक्षा हनुमान संस्था 1 रुपये जादा दर देते. दिवाळीमध्ये संघाकडून मिळणाऱ्या दूध बिल फरकाच्या दुप्पट रक्कम संस्थेमार्फत दूध बिल फरक म्हणून सभासदांना दिली जाते. या दूध दर फरकाची रक्कम आणि दिवाळी साहित्याचं वाटप हनुमान संस्थेच्या वतीनं सभासदांना करण्यात आलं. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भूपाल पाटील, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, सदाशिव ढेरे, कुमार कुंभार, बाबासो पाटील यांच्यासह दूध उत्पादक उपस्थित होते. कामात कुचराई करणाऱ्या आणि दर्जाहीन कामं करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई का केली जात नाही? अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदारांचं संगनमत आहे काय, असा सवाल पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला. पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना गडिंग्लज पंचायत समिती प्रशासनाच्या नाकी नऊ आलं. गडिंग्लज पंचायत समितीची मासिक सभा नुकतीच पार पडली. मुंगुरवाडी नळ पाणी पुरवठा योजना 9 वर्षांनंतर पूर्ण झाल्याचं विद्याधर गुरबे यांनी सांगितलं. काही ठेकेदार कामाचा दर्जा राखत नाहीत. निकृष्ट दर्जाची कामं करणाऱ्या आणि मुदतीत कामं पूर्ण करण्यास असमर्थ असलेल्या ठेकेदारांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल प्रकाश पाटील यांनी उपस्थित केला. अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमतानं काम रखडल्याचा आरोप करत प्रकाश पाटील यांनी प्रशासनाला जाब विचारला.
पूरबाधित शेतकरी आणि नागरिकांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम द्यावी असा ठरावही करण्यात आला. शेततळ्याचं अनुदान पूर्ववत करावं, शाळा दुरुस्तीच्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग करावा अशा सूचना बनश्री चौगुले यांनी केल्या. अतिवृष्टीमुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणीही करण्यात आली. पंचायत समितीच्या सभापती रुपाली कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी शरद मगर, उपसभापती इंदुबाई नाईक यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते. वार्तापत्रामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेना राष्ट्रवादी आघाडीच्या लतादेवी जालिंदर पाटील यांची तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार गुरु बिराजदार यांनी काम पाहिलं. शाहूवाडी पंचायत समितीवर माजी आमदार सत्यजित पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मानसिंगराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मित्रपक्षांची सत्ता आहे. आघाडीतील समझोत्यानुसार सभापतीपदाचा विजय खोत यांनी तर उपसभापतीपदाचा दिलीप पाटील यांनी राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. सभापतीपदासाठी लतादेवी जालिंदर पाटील यांची तर उपसभापतीपदासाठी पांडुरंग पाटील यांचे अर्ज दाखल झाले होते. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्यानं पीठासन अधिकारी गुरु बिराजदार यांनी सभापती उपसभापतींची निवड बिनविरोध झाल्याचं जाहीर केलं. यावेळी माजी आमदार बाबासाहेब पाटील, सत्यजित पाटील, हंबीराव पाटील, रणवीर गायकवाड, नामदेव गिरी, विजय खोत, दिलीप पाटील, दत्ता पवार, दत्ता राणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे विश्वासू साथीदार ज्योत्याजी केसरकर यांच्या स्मारकाला कवर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचं आश्वासन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी दिलं. पन्हाळा तालुक्यातील पुनाळ इथं ज्योत्याजी केसरकर स्मारक भेटीप्रसंगी त्या बोलत होत्या. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी पन्हाळा तालुक्यातील पुनाळ इथल्या ज्योत्याजी केसरकर स्मारकाला भेट दिली. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचे विश्वासू आणि सहकारी असणाऱ्या ज्योत्याजी केसरकर यांच्या स्मारकाला कवर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचं आश्वासन ठाकरे यांनी दिलं. यावेळी रंजनाताई शिंत्रे यांच्यासह ॲडव्होकेट विक्रांत पाटील, बाजीराव झेंडे, यल्लाप्पा पोवार, रंगराव कारंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. सन्मान महिला फाउंडेशन, श्री क्लिनिक आणि सांगलीतील श्रीमंत विजयसिंह पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं रुकडी इथं मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. वेदांतिका धैर्यशील माने यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांच्या उपस्थितीत शिबिराचं उद्घाटन झालं. वेदांतिका माने आणि अशोकराव माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी सरपंच रफिक कलावंत, सुरेखा भोसले, ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे, शीतल खोत, KD कांबळे, मीनाक्षी निकम यांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी उपसरपंच रणजित कदम, राजू अपराध, मोहन माने, डॉक्टर राजकुमार पाटील, डॉक्टर मनीषा पाटील, अशोक भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डोंगर दऱ्यात राहणाऱ्या गरीब गरजू ग्रामस्थांची दिवाळी गोड व्हावी यासाठी कोल्हापूरहाऊसिंग.comनं विशेष उपक्रम हाती घेतलाय. त्याचाच एक भाग म्हणून पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगर दऱ्यातील ग्रामस्थांना दिवाळीचा फराळ बनवण्याच्या साहित्याचं किट वितरित करण्यात आलं. पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागात डोंगर परिसरात राहणाऱ्या गरीब गरजू नागरिकांच्या घरात दिवाळीचा आनंद फुलावा, गरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी कोल्हापूरहाऊसिंग.comचे प्रयत्न सुरू आहेत.
संस्थेचे दीपक सपाटे यांच्या प्रयत्नातून कोतोली, करंजफेंड, देसाईवाडी, बांदिवडे, धनगरवाडा, कणेरी, वाघवे, उतरे या परिसरातील गरीब कुटुंबांना फराळ बनवण्याचं साहित्य देण्यात आलं. यावेळी बी न्यूजचे पत्रकार विक्रम पाटील, द्वारकाधीश सपाटे, मोहन मगर उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. भुदरगड तालुका शेतकरी संघ हा तालुक्याची अस्मिता असून या संघाच्या भरभराटीसाठी आगामी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन संघाचे अध्यक्ष बाळ देसाई यांनी केलं. संघाच्या 65व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघाची 65वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीनं पार पडली. व्यवस्थापक दत्तात्रय मांगोरे यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं. सुहास कांबळे, अनिल कामीरकर यांच्यासह अन्य सभासदांनी विविध प्रश्न विचारले. अध्यक्ष बाळ देसाई आणि व्यवस्थापकांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या संघांचं कामकाज काटकसरीनं आणि पारदर्शीपणे केलं. त्यामुळंच संघाची वाटचाल दमदारपणे सुरू आहे. शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी संघाची आगामी निवडणूक बिनविरोध करूया असं आवाहन देसाई यांनी केलं. संचालक HR पाटील, MD पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी हिंदूराव देसाई, देवेंद्र मोरबाळे, अंकुश चव्हाण, पांडुरंग पाटील, सदाशिव मोरे, प्रियेश आबिटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं विविध सेवाभावी संस्थांच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. सुमारे 350 नागरिकांची या आरोग्य शिबिरात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैभव हिरवे युवा शक्ती, अनिल माने युवा शक्ती, पैलवान ग्रुप आणि प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव आणि नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालं. यावेळी नगरसेवक बंडा चव्हाण, सचिन चव्हाण, भीमराव साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुमारे 350 व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला तर 60 जणांनी रक्तदान केलं. यावेळी वैभव हिरवे, सुनील माने, अनिल माने, प्रवीण माने, राजू कवठेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. वाचन संस्कृती आणि चळवळ वाढवण्याच्या उद्देशानं पन्हाळा तालुक्यातील धबधबेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील प्रबोधनात्मक प्रयत्न करतायत. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं देऊन वाचनाचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं. पन्हाळा तालुक्यातील धबधबेवाडी इथल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं आणि इतर साहित्य भेट स्वरूपात देण्यात आलं. यावेळी बोलताना रोहित पाटील यांनी नवनवीन पुस्तकं वाचल्यामुळं ज्ञानामध्ये भर पडते, त्यातून माणूस बौद्धिकदृष्ट्या समृद्ध बनतो. शालेय जीवनापासून वाचनाची गोडी निर्माण झाली तर वाचन चळवळ आणि संस्कृतीची जपणूक होईल असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. यावेळी मुख्याध्यापक अशोक धडेल, शिवाजी भारमाल, जयश्री कुंभार, उत्तम घाटगे यांच्यासह मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील 6 पतसंस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. ऐन दिवाळी सणात सहकारी संस्थांची निवडणूक जाहीर झाल्यानं मतदार सभासदांची दिवाळी गोड होणार आहे. शाहूवाडी तालुक्यातील परखंदळे इथल्या श्री निनादेवी ग्रामीण पतसंस्था, सावेतील ND पाटील ग्रामीण पतसंस्था, बांबवडेतील महादेव ग्रामीण पतसंस्था तसंच संजयसिंह पतसंस्था, ज्योतिर्लिंग ग्रामीण पतसंस्था आणि साताळी देवी ग्रामीण पतसंस्था यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. दिवाळी सणाच्या काळात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानं मतदार सभासदांची दिवाळी गोड करण्यासाठी निवडणूक रिंगणातील उमेदवार आतापासूनच कामाला लागले आहेत. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.